हॅलो किड्स, आज आपण मोशन आणि टाईम ह्या चॅप्टरचा पार्ट 1 बघणार आहोत. मोशन आणि टाईम. मोशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एखादी वस्तू जर मूव्हिंग असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्याची मोशन अशी म्हणतो. आणि टाईम म्हणजे तुम्हाला माहिती आहे, टाईम जो आपण रेग्युलर घड्याळात बघतो किंवा आपण कॅलेंडर्समध्ये कॅल्क्युलेट करतो, दॅट इज द टाईम. आता ह्याच्याबद्दल आपण खूप काही महत्त्वाच्या गोष्टी आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. टाईम इज मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. बघा, जेवढ्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत, वेट आहे, त्याच्यानंतर आपण व्हॉल्यूम मेजर करतो, आपण टेम्परेचर मेजर करतो, वेट मेजर करतो, ह्या ज्या काही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत त्याच्यामधली टाईम ही एक खूप इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटी आहे. इट अफेक्ट्स ऑल आस्पेक्ट्स ऑफ ह्युमन लाईफ. आज जर आपण बघितलं तर आपण नेहमी म्हणतो की आपलं जे ह्युमन लाईफ आहे ते आज कशाशी बांधलेलं आहे, घड्याळाच्या काट्याशी बांधलेलं आहे. म्हणजे काय, आपल्या लाईफमधले जे जे काही इव्हेंट्स आहेत ते प्रत्येक इव्हेंट हे टाईमला कुठंतरी आपल्याला बाइंडिंग असतात. बघा, सकाळी आपण किती वाजता उठतो, किती वाजता नाश्ता करतो, किती वाजता स्कूलला जातो, किती वाजता स्टडी करतो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण काय करत असतो, टाईमचा हा रेफरन्स लाईफमध्ये आपण घेत असतो. टाईम इज द पिरियड बिटवीन टू इव्हेंट्स. देन व्हॉट इज द टाईम? टाईम म्हणजे काय आहे की दोन कुठल्या तरी कॉन्झिक्युटिव्ह इव्हेंट्समधला जो काही पिरियड जातो दॅट इज कॉल्ड अ टाईम. म्हणजे से फॉर एक्झाम्पल की सनसेट आणि सनराईज हे दोन इव्हेंट आहेत. एक सनसेट आहे आणि एक सनराईज आहे. ह्या इव्हेंटच्या मधला जो टाईम आहे दॅट इज कॉल्ड ह्याच्यामधला जो पिरियड आहे दॅट वी कॅन डिफाईन ॲज अ टाईम. It also defines other quantities of science such as speed. आता टाईम ह्याच्याशी रिलेटेड काही सायन्समधल्या क्वांटिटी आहेत. फॉर एक्झाम्पल स्पीड आपण कॅल्क्युलेट करतो आवर्समध्ये, आवर्स पर किलोमीटर, म्हणजे एका किलोमीटरला किती वेळ लागतो त्याच्यावरती स्पीड आपण कॅल्क्युलेट करतो. म्हणजे तिथं सुद्धा आपल्याला टाईमचा रिलेव्हन्स हा घ्यावाच लागतो. ऑल पॉसिबल मोशन्स इन युनिवर्स ओनली ऑकर थ्रू टाईम. ह्या युनिवर्समध्ये ज्या काही मोशन्स घडतात, ऑल मोशन्स, सनची मोशन असू दे, आपली मोशन असू दे, विंड मोशन असू दे, मूनची मोशन असू दे, क्लाउड्सची मोशन असू दे, एनी मोशन इज ऑकरिंग थ्रू द टाईम. प्रत्येक मोशनला काही ना काहीतरी टाईम हा लागतोच. से फॉर एक्झाम्पल, मला इथनं उठायचं आहे आणि एखाद्या पर्टिक्युलर प्लेसला जायचं आहे, तर तिथून उठून त्या प्लेसपर्यंत पोचायला मला काहीतरी पिरियडमध्ये पास होतो. म्हणजे काय की आपल्या लाईफमध्ये किंवा युनिवर्समध्ये ज्या ज्या काही मोशन्स घडत आहेत त्या सगळ्या मोशन्स ह्या टाईम बाइंडिंग आहेत. मोशन अँड टाईम आर दस इनसेपरेबल. त्यामुळं मोशन आणि टाईम आपण सेपरेट करू शकत नाही. अशी कुठलीच मोशन नाही आहे की ज्याला काही टाईम लागला नाही. म्हणजे झिरो टाईममध्ये मोशन घडली असं म्हणूच शकत नाही, कारण झिरो टाईममध्ये मोशन होऊच शकत नाही. मोशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, टू शिफ्ट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, बरोबर आहे ना. मग हे प्लेसिंग जे आहे हे शिफ्ट करेपर्यंत मध्ये काहीतरी टाईम पिरियड हा जातोच. अगदी मायक्रो सेकंद का होईना पण तो टाईम हा तिथं जातोच. झिरो टाईममध्ये मोशन घडली असं इम्पॉसिबल आहे. त्यामुळं मोशन आणि टाईम ह्या दोन क्वांटिटीज काय आहेत, इनसेपरेबल आहेत. टाईम इज अ फिजिकल क्वांटिटी अँड कॅन बी मेजर्ड. टाईम ही काय आहे, ही फिजिकल क्वांटिटी आहे. फिजिकल क्वांटिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जी मेजर करू शकतो आपण. लक्षात आलं ना. मग टाईमसुद्धा आपण मेजर करत असतो. 1 सेकंड, 1 मिनिट, 1 आवर, 1 डे, 1 वीक, 1 मंथ. म्हणजे काय की आपण त्या युनिटमध्ये टाईम हा काय करू शकतो, मेजर करू शकतो. दॅट इज वाय इट इज अ फिजिकल क्वांटिटी. ईच फिजिकल क्वांटिटी हॅज 1 or more युनिट्स ऑफ मेजरमेंट. आता तुम्हाला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज मोजत असतो. प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त युनिट ऑफ मेजरमेंट्स असतात. फॉर एक्झाम्पल, वेट जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा मेजर करायचं आहे तर वेट आपण कशामध्ये कॅल्क्युलेट करतो, हे मेजर करतो. वेट आपण मेजर करतो ते किलोग्रॅम्समध्ये किंवा ग्रॅम्समध्ये मेजर करतो किंवा पाऊंड्समध्ये मेजर करतो. लक्षात आलं. लेंथ मेजर करायची आपल्याला तर मीटर, सेंटीमीटर, फीट, म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा काय वेगवेगळी युनिट्स आपण यूज करतो. आता इथं एक गोष्ट तुम्हाला सांगायची अशी की हे जे सायन्स आहे, कुठलं सायन्स, द सायन्स दॅट डील्स विथ स्टडी अँड मेजरमेंट ऑफ टाईम, त्याला म्हटलं जातं हॉरोलॉजी. तुम्ही तर हॉरोस्कोप हा वर्ड काय ऐकला असेल, बरोबर आहे ना. तर तसं हे जे सायन्स जे आहे, जे मेजरमेंट आणि टाईमचं मेजरमेंट आणि टाईमचा स्टडी ह्याच्याशी डील करतं त्याला म्हटलं जातं हॉरोलॉजी. आणि पर्सन लाईक वॉचमेकर,
क्लॉक मेकर, रिसर्च सायंटिस्ट, वो स्टडी धिस सायन्स आर कॉल्ड हॉरोलॉजिस्ट. हे सायन्स स्टडी करणारी जी लोक आहेत त्यांना म्हटलं जातं हॉरोलॉजिस्ट. ही तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून मी सांगतोय. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपण बघणार आहोत टाईम. टाईम इज अ युनिट्स ऑफ मेजरमेंट लाईक सेकंड्स अँड मिनिट्स. टाईमला आपण जी काही युनिट्स वापरतो मेजरमेंटसाठी ती कुठली कुठली आहेत? सेकंड, मिनिट्स, आवर. अ युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ अ क्वांटिटी टेल्स अस वन थिंग अबाउट द क्वांटिटी. आपण जे कुठलं मेजरमेंटचं युनिटचं जे कुठले आपण युनिट वापरतो एखाद्या मेजरमेंटला, त्या युनिटवरनं आपल्याला त्या क्वांटिटीविषयी काहीतरी इन्फॉर्मेशन मिळत असते. अबाउट द क्वांटिटी सच ॲज मॅग्निट्यूड, स्केल, साईज, एक्सटेंट, डिग्री, इनॉर्मिटी, लेव्हल अँड अमाऊंट. म्हणजे ह्या ज्या काही क्वांटिटीज आहेत त्याच्यावरनं आपल्याला त्या मेजरमेंटचं किंवा त्या युनिटवरनं त्या क्वांटिटीच्या मेजरमेंटबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत असते. फॉर एक्झाम्पल व्हॉल्यूम आपण म्हणतो लिटर, बरोबर आहे, युनिट आहे त्याचं. मग लिटर म्हटल्यानंतर आपण 1 लिटर म्हटल्यानंतर आपल्याला एक स्पेसिफिक किती क्वांटिटी आहे बाबा, तर 1 लिटर. म्हणजे आपल्याला काय त्याची मॅग्निट्यूड किंवा त्याचे लार्जनेस समजला किंवा त्याची अमाऊंट समजली किंवा 1 kg ऑफ शुगर म्हणजे किती शुगर आहे ते आपल्याला समजलं. मॅग्निट्यूड, आता समजा फॉर एक्झाम्पल साऊंड आहे, साऊंड हा डेसिबलमध्ये मोजतात. मग तिथं काय आपल्याला असं समजत नाही किती साऊंड आहे बाबा. मी 90 डेसिबल म्हटल्यानंतर तुम्ही असं म्हणू शकता का एवढा साऊंड 90 नाही, तिथं आपल्याला त्याची मॅग्निट्यूड समजते. लक्षात आलं. स्केल म्हणजे फॉर एक्झाम्पल लेंथ मोजली, लेंथ आपण म्हटलं की बाबा 1 मीटर लेंथ आहे तर तुम्हाला त्याची स्केल समजली. मी म्हटलं साईजच्या बाबतीत आपण जर विचार केला तर मी तुम्हाला म्हटलं की 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर व्हॉल्यूमचा एक बॉक्स तुम्हाला मी दिला, तर त्याच्यावरनं तुम्ही त्याच्या साईजचा अंदाज करू शकता. म्हणजे काय, ही जी युनिट ऑफ मेजरमेंट्स आहेत त्याच्यावरनं आपल्याला त्या फिजिकल क्वांटिटीबद्दल एका कुठल्या तरी पॅरामीटरबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत असते. आता स्टँडर्ड युनिट्स ऑफ मेजरमेंट्स ह्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. ओव्हर द कोर्स ऑफ टाईम डिपेंडिंग अपॉन द जॉग्राफी ऑफ द व्हेरियस लोकेशन्स ह्युमन डेव्हलप्ड मेनी युनिट्स ऑफ मेजरमेंट. बघा, पूर्वीच्या काळी जर विचार केला तर अगदी म्हणजे प्रीहिस्टॉरिक मॅन ज्यावेळी होता त्यावेळी तर त्याचं टाईम टेबल काही नव्हतंच, काही नाही. ज्यावेळी सूर्य उगवेल त्यावेळी उठायचं. जसं आत्ता आपण वाईल्ड ॲनिमल्स बघतो, ॲज गुड ॲज वाईल्ड ॲनिमल आपलं लाईफ होतं. म्हणजे त्यावेळी आपल्याला वेळ आणि ह्याचा काही संबंध नव्हता. पण जसं ह्या प्रीहिस्टॉरिक मॅनशी हळूहळू ह्युमन सेपियन्सकडे डेव्हलपमेंट व्हायला लागली तसं त्याला टाईमचा इम्पॉर्टन्स किंवा टाईम मेजर करणं किंवा टाईम कॅल्क्युलेट करणं ह्याचं इम्पॉर्टन्स पटायला लागला. मग त्यावेळी काय झालं, जसं वेळ जात जाईल तसं तिथल्या टोपोग्राफीवरती, तिथल्या तो जो ह्युमन बिईंग ज्या एरियात राहत होता तिथल्या लोकेशन्सवरती तिथल्या लोकांनी काय केलं, स्वतःची अशी काही मेजरमेंटची युनिट्स तयार केली. मेनी इंडिव्हिज्युअल क्वांटिटीज मेजर्ड इन डिफरंट युनिट्स. त्यावेळी बऱ्याचशा क्वांटिटीज ज्या होत्या ह्या वेगवेगळ्या युनिट्समध्ये मेजर केल्या जायच्या. आता इथं तुम्ही जर बघितलं तर स्लाईडमध्ये वरती मी तुम्हाला दाखवलं आहे बघा. फूट स्टेप आहे, आर्म लेंथ आहे, हँडस्पॅन आहे. म्हणजे आर्म लेंथ किंवा क्युबेट म्हणतो आपण, म्हणजे आपल्या एल्बोपासून ते सेंटरचं जे आपलं फिंगर आहे तिथपर्यंतची लेंथ इज 1 क्युबिट किंवा 1 आर्म लेंथ. हँडस्पॅन म्हणजे थंबपासनं या लास्ट फिंगरपर्यंतच्या 2 टोकांच्या मधलं अंतर, दॅट इज हँडस्पॅन. किंवा फूट स्टेप म्हणजे आपलं जे फूट असतो त्याचे मागची बाजू आणि पुढची बाजू ह्याच्यामधलं डिस्टन्स. तर अशा काही इंडिव्हिज्युअल मेजरमेंट्सची युनिट्स ही लोक त्यावेळी वापरत होती. डिस्टन्स वॉज मेजर्ड इन हँडस्पॅन, क्युबेट, यार्ड एक्सेट्रा. आता अजूनही आपल्या भागात तुम्ही जर खेडेगावात गेलात तर जमीन जर मोजायची असेल तर तिथं एक रोप असतो. त्या रोपला विशिष्ट डिस्टन्सवरती 2 नॉट्स मारलेले असतात आणि त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते स्टँडर्ड समजलं जातं आणि त्याच्यावरनं जमीन मोजली जाते. तर अशी काही युनिट्स होती की ही लोक त्यावेळी ही युनिट्स वापरत होती. प्रिमिटिव्ह युनिट्स कन्व्हिनियंट इन एव्हरीडे लाईफ, नॉट डिपेंडेबल ॲज डिफर फ्रॉम वन पर्सन टू दी अदर. आता ही जी जुनी युनिट्स होती त्या काळातली जी युनिट्स होती, फॉर एक्झाम्पल हँडस्पॅन, आर्म लेंथ, क्युबेट, फूटस्टेप, ही युनिट जी होती ही डे टू डे लाईफमध्ये कन्व्हिनियंट होती. लक्षात येतं ना. पण ती डिपेंडेबल नव्हती कारण पर्सन टू पर्सन ते डिफर होत होतं. से फॉर एक्झाम्पल मी एखाद्या कापडाच्या दुकानात कापड विकत घ्यायला गेलो आणि तिथं त्या मालकाचा छोटा मुलगा आहे कापड मेजर करून द्यायला आणि त्यांनी मला काय केलं, मी त्याला म्हटलं मला 5 आर्म लेंथचं एवढं कापड दे
आता तो छोटा मुलगा आहे, त्यामुळे त्याची हँडची लेंथ पण त्याची कमी असणार आहे. तो काय करणार, त्याचे 5 आर्म लेंथ मला टाकून तेवढं कापड मेजर करून देणार. बरोबर आहे. नेक्स्ट डे माझा मित्र तिथे गेला कोणतरी, त्यावेळी तिथे मालक स्वतः हजर आहेत, जे वयाने मोठे आहेत, हाईट जास्त आहे, त्यामुळे त्यांची आर्मची लेंथ पण जास्त आहे. त्यांनी पण त्यांच्याकडनं 5 आर्म लेंथचंच कापड घेतलं, पण ते मोजताना काय केलं, त्या मालकांनी स्वतः मोजलं. त्यांचा आर्म लेंथ हा त्या मुलापेक्षा मोठा असणार आहे. म्हणजे काय झालं, आम्ही दोघांनी क्वांटिटी मागितली काय, आर्म लेंथ, पण पर्सन बदलल्यामुळं दोघांनाही मिळताना क्वांटिटी मात्र वेगवेगळी मिळाली. लहान मुलांनी मोजलेलं मला मिळालं, त्यामुळे मला कमी कापड मिळालं. मित्राला त्याच्या मालकाने मोजून दिलं, त्यामुळं त्याला जास्त कापड मिळालं. मग हा जो डिफरन्स होता, त्यामुळं काय होत होतं, ही डिपेंडेबल नव्हती, म्हणजे त्याच्यावर आपण डिपेंड राहू शकत नव्हतो. नीड ऑफ सर्टन युनिट्स ऑफ मेजरमेंट्स कॉल्ड द स्टँडर्ड युनिट्स ऑफ मेजरमेंट वॉज नीडेड. मग आता हे स्टँडर्डाईज करायचं आहे, ह्याच्यासाठी काय आहे की अशा युनिटची गरज होती की जे ऑल ओव्हर कुठल्याही ठिकाणी तुम्ही जा ते चेंज होणार नाही, अशा काही युनिट्सची गरज होती. दे वेर युनिफॉर्मली युज्ड बाय एव्हरीवन. मग आता समजा एक स्टँडर्ड युनिट समजा त्यांनी केलं असतं, काहीतरी एखादी स्केल ठेवली असते तिथं, किंवा एखाद्या रोपचा एखादा पीस ठेवला असता. मग त्या मुलांनी त्या रोपनी मेजरमेंट घेऊ दे किंवा त्या मालकांनी मेजरमेंट घेऊ दे, दोघांनाही क्वांटिटी सेमच मिळाली असती. म्हणजे काय की हा जो डिफरन्स आहे आणि हा जे कन्फ्युजन आहे, हे कन्फ्युजन घालवण्यासाठी काही स्टँडर्डाइज्ड युनिट्स ऑफ मेजरमेंटची गरज होती. In 1960, a general conference of weights and measures was held, and there they decided common system of measurement which were used all over the world called SI system. SI system म्हणजे काय, सिस्टीम इंटरनॅशनली डियुनाइट्स. मग 1960 मध्ये एक वर्ल्ड ओव्हर एक कॉन्फरन्स झाली, वेट्स अँड मेजरमेंट्स कॉन्फरन्स, जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट्स अँड मेजरमेंट नावाची. आणि तिथं ह्या सगळ्या कंट्रीजनी ऑल ओव्हर द ग्लोब त्यांनी असं ठरवलं की एक स्टँडर्डाइज्ड युनिट आपण सगळ्यांनी स्टँडर्डाइज करायची आणि ती वर्ल्ड ओव्हर वापरायची. आणि त्या सिस्टीमला त्यांनी नाव दिलं सिस्टीम इंटरनॅशनल डियुनिट्स किंवा SI सिस्टीम. आता हे करण्याची गरज काय पडली बघा. पूर्वीच्या काळी आपण फॉरेनला जात नव्हतो, फॉरेनशी फारसं आपलं कुठं काही बिझनेस नव्हता. पण जसं जसं टाईम पुढे पुढे जायला लागलं, जशा डेव्हलपमेंट व्हायला लागल्या, तशा आपण फार प्लेसेसच्या लोकांशी आपण बिझनेस करायला लागलो किंवा इतर काही आपण एक्सचेंजेस करायला लागलो. मग आता गंमत अशी आहे की समजा मला इथनं पुण्याला 10 एक ठराविक क्वांटिटीची शुगर पाठवायची. समजा आपण आपल्या हाताने जर शुगर मोजतोय, बरोबर आहे, मग पुण्यातनं मला त्या माणसांनी निरोप पाठवला की मला 10 मेजर शुगर पाठवून द्या, बरोबर आहे. मग मी काय करणार, माझ्या हाताचं जेवढं साईज आहे तेवढे 10 हे शुगर पाठवून देणार. किंवा जर एखादा छोट्या मुलाला मी सांगितलं की बाबा 10 हँड मेजर शुगर दे म्हणून, तर तू त्याच्या छोट्या हाताने 10 शुगर देणार. म्हणजे काय, त्याला तिथं मिळताना क्वांटिटी किती मिळेल हे फिक्स नाही. ह्याच्यावरून एक तुम्हाला गंमत सांगतो. एक छोटा मुलगा असतो बरं का, तो त्याच्या आईबरोबर शॉपमध्ये जातो. मग तिथं तो छोटा असल्यामुळं तो तिथल्या काकांशी गप्पा मारायला लागतो. मग काकांना पण तो मुलगा आवडतो. मग ते काय म्हणतात दुकानदार त्याला की बाळा तुला ह्या बरणीतली पाहिजे तेवढी चॉकलेट्स घे. मग तो काय म्हणतो की काका मी हात घालून घेण्यापेक्षा तुम्ही द्या मला चॉकलेट्स. बघा आता कसा हुशार असतो तो मुलगा. मग तो दुकानदार काय करतो, तो स्वतः हात घालतो, त्याच्या हातात मुठीमध्ये जेवढी चॉकलेट्स येतील तेवढी काढून त्या मुलाला देतो. मग तो मुलगा ती चॉकलेट्स घेऊन घरी जातो. आई विचारते त्याला की का रे बाळा तू असं केलंस, तू काकांनाच का द्यायला सांगितलीस, त्यांनी तर तुला घ्यायला सांगितली होती. मग त्यांनी सांगितलं आई माझा हात छोटा आहे, माझ्या हातात 2च चॉकलेट मावली असती, पण काकांचा हात मोठा असल्यामुळे त्याच्यामध्ये मला 5 चॉकलेट मिळाली. सो दॅट वॉज द डिफरन्स. गंमत सांगायची काय आहे की जसं पर्सन बदलतो तशी ही इंडिव्हिज्युअल युनिट जी आहेत ही सुद्धा चेंज होत जातात. म्हणून सिस्टीम ही स्टँडर्डाइज केली झाली आणि त्याच्यानंतर मात्र SI सिस्टीम ऑफ युनिट्स सगळीकडं वापरली जाऊ लागली. दिस सिस्टीम वॉज यूज्ड युनिफॉर्मली ऑल ओव्हर फॉर सायंटिफिक वर्क ऑल्सो. आता ही जी सिस्टीम जी SI सिस्टीम जी ह्या लोकांनी 1960ला डिसाईड केली, ही सिस्टीम मात्र ऑल ओव्हर वर्ल्ड तुम्ही कुठेही जा त्या युनिटमध्ये चेंज होत नाही. आपल्या इथला 1 आवर किंवा US मधला 1 आवर हा जर आपण कॅल्क्युलेट केला तर दोन्ही ठिकाणी मिनिट्स जे आहेत ते फक्त 60 मिनिट्सच येणार, त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. किंवा आपल्या इथं मोजलेलं 10 मीटर लेंथचं क्लॉथ आणि US मध्ये मोजलेलं 10 मीटर लेंथचं क्लॉथ ही क्वांटिटी सेमच असणार आहे. तुम्ही अर्थवरती कुठेही गेलात तरी ह्या युनिटमध्ये ह्या क्वांटिटीमध्ये फरक पडणार नाही.
त्यामुळं सायंटिफिक वर्कलासुद्धा सगळीकडे ह्या क्वांटिटीज वापरल्या गेल्या. आता इथं मी तुम्हाला वरती दाखवलं आहे बघा, लेंथसाठी सेंटीमीटर आणि मीटर हे युनिट वापरलं जातं, वेटसाठी ग्रॅम, किलोग्रॅम हे युनिट वापरलं जातं, कपॅसिटीसाठी आपण मिलीलिटर किंवा लिटर हे युनिट्स वापरले जातात. मग ही काय म्हणली जातात? स्टँडर्ड युनिट्स ऑफ मेजरमेंट असं समजलं जातं. आता इथं मी काही तो चार्ट तुम्हाला दाखवलेला आहे बघा. लेंथ आपण युनिट काय आहे त्याचं मीटर आहे, त्याचं ॲब्रिव्हिएशन आपण कॅपिटल एम असं वापरतो. माससाठी आपण काय वापरतो? किलोग्रॅम, त्याचं ॲब्रिव्हिएशन के आपण वापरतो. टाईमसाठी सेकंद, त्याचं ॲब्रिव्हिएशन एस आहे. आणि टेम्परेचरसाठी केल्विन किंवा के हे ॲब्रिव्हिएशन आपण त्यासाठी वापरत असतो. तर ही काय आहेत? ही स्टँडर्ड बेसिक युनिट्स आहेत. बेसिक का म्हणलं जातं? कारण बाकीची जी युनिट्स आहेत ती आयदर ह्याची मल्टिपल्स असतात किंवा सब मल्टिपल्स असतात, म्हणून यांना म्हणलं जातं स्टँडर्ड बेसिक युनिट्स. कुठली कुठली आहेत? लेंथसाठी मीटर, माससाठी किलोग्रॅम, टाईमसाठी सेकंद आणि टेम्परेचरसाठी आहे केल्विन. आता इन एव्हरीडे मेजरमेंट्स अदर सिस्टीम स्टील आर इन यूज. आता बऱ्याच ठिकाणी काही देशांमध्ये इतरही काही सिस्टीम्स यूजमध्ये आहेत, जसं ही मीटर, किलोग्रॅम आणि सेकंदची. तसंच FPS म्हणून एक सिस्टीम आहे, ती जास्त करून युरोपियन काही कंट्रीजमध्ये वापरली जाते. त्याच्यामध्ये काय आहे की जी लेंथ आहे ती फूटमध्ये किंवा फीट्समध्ये मोजली जाते. मग 12 इंचेसचा 1 फीट असतो. आता मीटर जर बघितलं तर 100 सेंटीमीटरचा 1 मीटर असतो. लक्षात आलं? इथं कसं असतं? 12 इंचेसचा 1 फूट पकडला जातो. त्याच्यानंतर मास जे आहे ते पाऊंड्समध्ये मोजलं जातं आणि टाईम मात्र जो आहे तो सेकंडमध्येच मोजला जातो. विच यूज सेम स्टँडर्ड युनिट्स ॲज SI सिस्टीम. आता हे सुद्धा कशी आहेत? ही SI सिस्टीमसारखीच स्टँडर्ड युनिट्स आहेत. म्हणजे फूट आपण इथं मोजला काय, अमेरिकेत मोजला काय, UK मोजला, आफ्रिकेत मोजला, सॅटेलाईटवर जाऊन मोजला तरी फूटमध्ये 12 इंचच तुम्हाला कॅल्क्युलेशन मिळणार. 12 इंचेस 1 फूट ह्याच्यामध्ये फरक पडणार नाही. त्यामुळे ही सुद्धा कशी आहे? स्टँडर्ड सिस्टीम आहे. तुमची जर स्केल तुम्ही बघितली कंपासमधली तर त्याच्यामध्ये एका बाजूला इंचेस असतात आणि एका बाजूला सेंटीमीटर असतात. यू कॅन यूज बोथ दी थिंग्स. केल्विन बिंग SI युनिट ऑफ टेम्परेचर, कॉमनली युज्ड युनिट्स आर डिग्री सेल्सिअस और डिग्री फॅरेनहाईट. आता बघा, आपण जो आपला बॉडी टेम्परेचर मेजर करतो तर ते डिग्री सेल्सिअसमध्ये असतं किंवा डिग्री फॅरेनहाईटमध्ये आपण मेजर करतो. आपण म्हणतो वॉटर बॉईल कितीला होतं तर 100 डिग्री सेल्सिअसला वॉटर बॉईल होतं. ॲक्च्युली आता स्टँडर्ड युनिट कुठला आहे त्याच्यासाठी केल्विन आहे, पण जनरली पब्लिकमध्ये किंवा इतर यूजसाठी आपण जी युनिट्स वापरतो ती डिग्री सेल्सिअस किंवा डिग्री फॅरेनहाईट असं आपण वापरतो. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा वरच्या, तिथं माससाठी किलोग्रॅम वापरलेले आहे, मिल्क आहे ती म्हणजे कपॅसिटी तिथं लिटर्स आहेत, टेम्परेचरसाठी केल्विन डिग्री सेल्सिअस डिग्री फॅरेनहाईट आहे आणि खाली दाखवले लेंथसाठी इंचेस पण आहेत आणि सेंटीमीटर्स पण आहेत. तर धिस इज स्टँडर्डाइज्ड थिंग. आता हे जी युनिट्स आहेत ही वर्ल्ड ओव्हर कुठंही कधीही कुठल्याही वेळेला कुठल्याही सीझनला कुठल्याही पर्सनच्या बाबतीत चेंज होत नाही. दॅट इज वाय दे आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट्स ऑफ मेजरमेंट. आता बऱ्याच वेळेला असं होतं की एका स्टँडर्ड युनिट 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आहे, त्याच्यापेक्षा मेजरमेंट कमी असतं तेव्हा त्याच्यापेक्षा खूप लार्ज असतं. मग अशा वेळी काय करायला लागतं? शॉर्टर अँड लार्जर व्हेरियंट्स ऑफ SI युनिट्स आर रिक्वायर्ड. मग त्यावेळी काय करायला लागतं आपल्याला? म्हणजे आपण असं म्हणत नाही की इथनं पुणे किती किलोमीटर आहे आपण असं विचारतो. किती मीटर आहे असं विचारलं तर काय सांगायला लागेल? 15,000 मीटर्स एवढं लांब आहे असं सांगावं लागेल. बरोबर आहे? म्हणजे ही क्वांटिटी जास्त झाली. किंवा बाबा तुम्हाला इथनं जर विचारलं इथनं सनचं डिस्टन्स किती आहे तर तुम्ही किती मीटर मोजत बसणार? मग त्यासाठी काय केलं झालं? त्याच्या मल्टिपल्स वापरल्या जातात. किंवा एकदम आता फॉर एक्झाम्पल एक पिन आहे किंवा आपलं हे आहे बुकलेट आहे, त्या बुकलेटचा तुम्हाला थिकनेस मोजायचा आहे तर तो मीटरमध्ये तुम्ही कसा सांगणार? मग त्याच्यासाठी काय केलं जातं? त्याचं स्मॉलर व्हेरियंट जे आहे मीटरचं ते वापरलं जातं. एक एक्झाम्पल आपण इथं घेतलेलं आहे की मास ऑफ दी सन इन kg. सन जो आहे आपला त्याचं जर मास आपण केजीजमध्ये जर विचार केला तर 2 × 10⁻30 kg. 30 म्हणजे किती? 30 zeros on 2 म्हणजे 2च्या पुढे 30 zeros लावायचे. आता ते तुम्ही मोजणार कसं किंवा त्याला तुम्ही कसं डिपिट करणार किंवा कसं प्रोनाऊन्स करणार? वी कॅनॉट. इट इज व्हेरी इनकन्व्हिनियंट. इट इज व्हेरी लॉंग अँड इनकन्व्हिनियंट फॉर एनी कॅल्क्युलेशन इवन टू से.
लक्षात आलं? मग त्याच्यासाठी इकडं मी तुम्हाला वरच्या बाजूला एक चार्ट दाखवलेला आहे बघा. तिथे मल्टिपल्स पण दिलेली आहेत आणि सब मल्टिपल्स पण दिलेली आहेत. आता मल्टिपल्समध्ये जर आपण बघितलं तर तिथं किलोमीटर दाखवलेलं आहे, त्याच्या खाली नंतर मेगामीटर आहे, त्याच्यानंतर गिगामीटर आहे, नंतर टेरामीटर आहे आणि पेंटामीटर. म्हणजे काय आहे, तिथं क्वांटिटीज वाढत गेलेल्या आहेत. आणि दुसऱ्या साईडला जर बघितलं तर तिथं सब मल्टिपल्स आहेत. तिथं काय झालं आहे, मीटरची क्वांटिटी कमी कमी होत गेलेली आहे. डेसिमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, मायक्रोमीटर आणि सगळ्यात शेवटचा आहे तो नॅनोमीटर. आता बॅक्टेरिया किंवा हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्यांचे साईज जे आहेत ते मायक्रोमीटर किंवा नॅनोमीटरमध्ये आपल्याला मोजावे लागतात, कारण देअर साईज इज व्हेरी 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 स्मॉल. लक्षात आलं? To reduce such difficulty, multiples and submultiples of SI units are used. म्हणूनच आपण काय करतो, जर खूप लार्ज क्वांटिटी असेल किंवा एकदमच शॉर्ट क्वांटिटी असेल तर त्याला सुटेबल जे युनिट आहे, मग ते बेसिक युनिट जे आहेत, मीटर आहे, किलोग्रॅम आहे, सेकंद आहे, ह्या बेसिक युनिट्सचेच आयदर मल्टिपल्स असतात. जर लार्जर असेल तर मल्टिपल वापरतो आणि जर शॉर्टर असेल तर त्याचं काय करतो आपण, सब मल्टिपल त्या युनिटचं वापरत असतो. इथं तुम्हाला काही दिलेली आहेत बघा. गिगा म्हणजे 10 एकावरती 9 झिरोज म्हणजे गिगा म्हणतो आपण त्याला. आता तुम्हाला हे कॉम्प्युटरच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की गिगाबाईट, जी बी म्हणजे काय, गिगाबाईट्स म्हणजे ती मेमरी आपण सांगत असतो. मग आपण म्हणतो की माझा पेनड्राईव्ह आहे 16 GB. 16 GB म्हणजे काय, तर 16 वरती पुढे 9 झिरोज एवढे बाईट्स त्याच्यात बसतात. आता तुम्ही जर 9 झिरोज हे करायचे जर म्हणले तर कसं होणार आहे, आपण ते वाचूच शकत नाही. लक्षात आलं ना? नाहीतर ते मग क्रोर्स, अब्ज, लॅक्स असं काहीतरी विचित्र सांगत बसावं लागेल. पण गिगा म्हणलं की आपल्याला लक्षात येतं 10⁹. त्याच्यानंतर मेगा म्हणजे 10⁶ म्हणजे एकावरती पुढं 6 झिरोज येतात. किलो म्हणलं की एकाच्या पुढं 3 झिरोज म्हणजे 10⁻3. हेक्टर्स म्हणलं की 10⁻2 म्हणजे स्क्वेअर म्हणजे 100. आणि डेका म्हणजे ओन्ली 10. लक्षात आलं? तर अशा प्रकारे हे आपण वापरू शकतो. त्याच्यात सब मल्टिपल्स म्हणजे खालच्या लेवलला जर यायचं म्हटलं तर डेसी म्हणजे 1/10 किंवा 10⁻⁻1. आता हे तुम्हाला ऑलरेडी मॅथमॅटिक्समध्ये झालेलं आहे, मी हे एक्सप्लेन करत बसत नाही. लक्षात आलं? नंतर सेंटी म्हणजे काय, 100⁻1. एकाचा 100 पार्ट म्हणजे एका मीटरचा 100th पार्ट जर आपण घेतला तर दॅट इज 1 सेंटीमीटर. त्याच्यानंतर मिलीमीटर म्हणजे 1 मीटरचा 1000th पार्ट किंवा 1 सेंटीमीटरचा 100 पार्ट दॅट इज 10th पार्ट दॅट इज मिलीमीटर. त्याच्यानंतर मायक्रो आणि नॅनो. तर अशा प्रकारे काय होतं, मल्टिपल्स पण आपण करू शकतो आणि सब मल्टिपल्स पण करू शकतो. आणि ही सगळी युनिट्स आपल्याला यूज करावी लागतात वेगवेगळ्या ठिकाणी. जी क्वांटिटी जशी मोजायची आहे ती लार्ज आहे का शॉर्ट आहे त्याच्यावरती हे डिपेंड असतं. ह्याच्यानंतर प्रश्न आला की मेजरमेंट ऑफ टाईम. Human first observed repetitive movement of sun in the sky, started thinking about passage of time. सगळ्यात पहिल्यांदी माणसाला काय लक्षात आलं तर सनच्या मुवमेंट्स एक ठराविक वेळेनंतर, डार्क नंतर सन एका बाजूनी उगवतो आणि ठराविक वेळेनंतर, ठराविक पिरियड नंतर तो दुसऱ्या बाजूला मावळतो. हे माणसाच्या आधी लक्षात आलं. मग त्यांनी त्याच्यावरनं टाईम कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केली. बाबा आता सूर्य उगवला म्हणजे पहाट झाली, डोक्यावर आला म्हणजे आफ्टरनून झाली आणि दुसऱ्या साईडला गेला म्हणजे इव्हिनिंग झाली. अशा प्रकारे काय करायला लागला तो, हळूहळू टाईम कॅल्क्युलेट करायला लागला जशी त्याला गरज पडली तशी. ही स्टार्टेड कीपिंग अ रेकॉर्ड ऑफ द टाईम बाय ट्रॅकिंग नॅचरल फिनॉमिना ॲज मुवमेंट ऑफ द सन, फेजेस ऑफ द मून, सीझनल चेंजेस, रेन, फ्लडिंग रिव्हर्स, मायग्रेशन ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स, फ्लॉवरिंग ऑफ प्लांट्स. मग आता त्याच्याकडे त्यावेळी घड्याळ नव्हतं किंवा दुसरी कुठलंच मेजरमेंटसाठी त्याच्याकडं टूल नव्हतं किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट नव्हतं. मग त्यांनी काय केलं, त्याच्या एक लक्षात आलं की काही गोष्टी ज्या आहेत ह्या ठराविक इंटरवल नंतरच घडतात. से फॉर एक्झाम्पल सनसेट, सनराईज हे ठराविक इंटरवल नंतरच घडतं. मग त्यांनी तशा काही फिनॉमिनाज रेकॉर्ड करायला सुरुवात केली. मग त्याच्यात काय काय होतं, मुवमेंट ऑफ सन होती, त्याच्यानंतर फेजेस ऑफ द मून आपण जे बघतो ते अमावस्या ते पौर्णिमा म्हणजे फुल मून टू न्यू मून, न्यू मून टू परत फुल मून, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्याच्या आपल्याला फेजेस दिसतात. हे पण आपण 6th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहे. त्याच्यावरनं त्याने त्याचं रेकॉर्ड ठेवलं, त्याच्यावरनं टाईम तो कॅल्क्युलेट करायला लागला. सीझनल चेंजेस त्याच्यावरनं त्यांनी मी इथं तुम्हाला वरती काही फोटोग्राफ्स किंवा पिक्चर्स दाखवलेले आहेत बघा.
त्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल, तिथं मूनच्या फेजेस दाखवल्या आहेत, सनच्या डेमधल्या पूर्ण दिवसातल्या पोझिशन्स दाखवलेल्या आहेत. त्याच्यानंतर एका ठिकाणी सिजनल चेंजेसमध्ये कसे चेंजेस होत जातात एकाच प्लांटमध्ये ते दाखवलेले आहेत. मग त्याच्यावरनं त्याच्या लक्षात आलं की अमुक अमुक सीझनला हे प्लांट जे आहे ते अशा प्रकारे दिसतं, सीझन चेंज झालं की अशा प्रकारे दिसतो. मग हे जे 2 चेंजेस त्या प्लांटमधले होते त्याच्यामधला पिरियड जो होता तो फिक्स होता. त्याने त्याचं रेकॉर्ड ठेवायला सुरुवात केलं. किंवा मायग्रेशन, ॲनिमल्स किंवा बर्ड्स जे मायग्रेट करतात ते ठराविक सीझनला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होतात, त्यांचंसुद्धा ते टायमिंग ठरलेलं असतं. म्हणजे आपल्यापेक्षा ह्या ॲनिमल्स बर्ड्सकडे किंवा नेचरकडं टाईम सेन्स जास्त चांगला आहे. आणि ह्याचं रेकॉर्ड ठेवून हळूहळू काय झालं, ह्युमननी काय केलं, स्वतः टाईम कीपिंग किंवा टाईम कॅल्क्युलेशनला सुरुवात केली. द प्रोग्रेशन ऑफ सिव्हिलायझेशन्स, ॲडव्हान्समेंट इन वेज ऑफ मेजरमेंट ऑफ टाईम. जसं आपण जास्त सिव्हिलाइज होत गेलो, प्रीहिस्टॉरिक मॅन्सपासून आपण जसं डेव्हलप होत गेलो तसं काय झालं, टाईम मेजरमेंटमध्ये त्या पद्धतीने त्या वेळेनुसार ॲडव्हान्समेंट होत गेली. युनिट ऑफ टाईम इंटरवल बिटवीन वन सनराईज अँड द नेक्स्ट इज कॉल्ड डे. मग आता त्यांनी एक केलं की आज सनराईज झाला, बरोबर आहे, परत दुसऱ्या दिवशी होणार आहे सनराईज. मग ह्या 2 सनराईजच्या मधला जो टायमिंग आहे दॅट इज कॉल्ड डे. फ्रॉम वन सनसेट टू वन सनराईज इज कॉल्ड नाईट. मग एक सनसेट झाला आणि दुसरा सनराईज व्हायच्या ह्याच्या मधला जो टाईम पिरियड आहे दॅट इज कॉल्ड नाईट. लक्षात आलं, सनराईज झाला, सनसेट झाला, डे, सनसेट झाला, सनराईज झाला, त्याच्यामधली ही नाईट. इथं मी वरती तुम्हाला पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा की सनराईज झाला आणि सनसेट झाला, त्याच्यामधला जो पिरियड आहे दॅट इज डे. आणि सनसेट झाला आणि सनराईज झाला त्याच्यामधला जो पिरियड आहे दॅट इज कॉल्ड नाईट. टाईम इंटरवल बिटवीन वन न्यू मून अँड द नेक्स्ट इज कॉल्ड मंथ. आता मंथचं कॅल्क्युलेशन त्यांनी कसं सुरुवात केलं, इथं वरती मूनच्या फेजेस दाखवलेत बघा. वन न्यू मूनपासनं नेक्स्ट न्यू मूनपर्यंतचा मधला जो काही पिरियड होता 28 days 30 days त्याला त्यांनी नाव दिलं मंथ. त्याला म्हटलं जातं मून मंथ किंवा लुनार मंथ असं आपण म्हणतो. टाईम टेकन बाय अर्थ टू कम्प्लीट वन रिव्होल्युशन अराउंड सन इज अ इयर. मग आपल्या अर्थला सनभोवती जेवढं डिस्टन्स कव्हर करून कंप्लीट एक रिव्होल्युशन कंप्लीट करायला जेवढा वेळ लागतो त्याला त्यांनी नाव दिलं 1 year. आजसुद्धा आपण तीच मेथड फॉलो करतो. नाऊडेज वी मेजर टाईम विथ क्लॉक, वॉचेस, कॅलेंडर्स. आज मात्र आपण काय करतो, आता हे पूर्वीच्या काळचं झालं, दिवस, रात्र, संध्याकाळ, दुपार हे वर्ड आपण अजूनही वापरतो, पण त्याला फिक्स असं पर्टिक्युलर करेक्ट टायमिंग, ॲक्युरेट टायमिंग आपण सांगू शकत नाही. लक्षात आलं ना. तर त्याच्यासाठी आता आपण काय करतो, क्लॉक, वॉचेस किंवा कॅलेंडर्स आपण वापरून हे टाईम कॅल्क्युलेशन करायला शिकलेलो आहोत. ह्युमन्स युजिंग डिव्हायसेस फॉर मेजरमेंट ऑफ टाईम सिन्स एन्शियंट टाईम्स. आपण माणसांनी खूप पूर्वीच्या काळापासून हे डिव्हायसेस काही तयार करून टाईम मेजरमेंट किंवा टाईम कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केलेली. आता मेजरमेंट ऑफ टाईममध्ये आपण बघतो 60 सेकंड इज 1 minute, बरोबर आहे. म्हणजे 1 मिनिट जे आहे ते 60 पार्ट्समध्ये डिवाइड केलं आणि त्याच्या एका पार्टला आपण म्हणतो सेकंड्स. तसंच 60 मिनिट इज इक्वल टू 1 hour, 24 hours 1 day, 7 days 1 week. आता बघा आपण 24 hours वी आर डिपेंडंट ऑन वॉच. आता त्याच्या पुढं आपण कॅलेंडर यूज करतो, म्हणजे डेजमध्ये जसा हिशोब जातो तसा आपण कॅलेंडरला शिफ्ट होतो. मग 7 days 1 week होतो. बिटवीन 28 to 31 days 1 month, 12 month इज इक्वल टू 365 or 366 days इज 1 year, 10 years इज 1 decade, 10 decades or 100 years is 1 century and 10 centuries or 1000 years is 1 millennium. म्हणजे बघा सेकंदपासून सुरुवात केली आणि वी वेंट अप टू मिलेनियम. म्हणजे युनिट बेसिक काय राहिलं, सेकंदच राहिलं, त्याची मल्टिपल वाढत गेली आणि वी रिच अप टू 1000 years. असं आपण आणखीनही पुढं जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण काही एन्शियंट टाईममध्ये असणारी टाईम कॅल्क्युलेशन किंवा टाईम ऑब्झर्वेशनची काही डिव्हायसेस आपण बघणार आहोत. त्याच्यातलं पहिलं आहे दॅट इज कॉल्ड सन डायल ऑर शॅडो क्लॉक. इथं वरती तुम्हाला पिक्चरमध्ये ते दिसतंय. सन डायल हे तुम्हालाही माहिती आहे, आपण हे 6th स्टँडर्डमध्ये पण बघितलेलं आहे. अ सन डायल ऑर शॅडो क्लॉक इज युज्ड टू मेजर इंटरवल्स ऑफ टाईम शॉर्टर दॅन अ डे. हां, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सन डायल ही केव्हा चालते, ज्यावेळी आकाशामध्ये सन आहे त्याचवेळी ही काम करते. त्यामुळे ड्युरिंग अ डे म्हणजे सनराईज टू सनसेट
ह्याच्यामधला जो काही पिरियड आहे ह्याच्यामधलं टाईम मेजर करण्यासाठीच फक्त आपण सनडायल वापरू शकतो. म्हणजे काय, टाईम शॉर्टर दॅन अ डे त्याच्यासाठी आपण सनडायल वापरू शकतो. इट वर्कड ऑन द प्रिन्सिपल दॅट द पोझिशन ऑफ द सन इन द स्काय चेंज्ड द पोझिशन ऑफ द लेंथ ऑफ द शॅडो ऑल्सो चेंजेस. हे कुठल्या प्रिन्सिपलवर चालतं, जर एखादी ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टची जी शॅडो पडते ही शॅडो सनच्या पोझिशनवरती डिपेंड राहते. म्हणजे त्या शॅडोची जी लेंथ आहे ती कशावर डिपेंड राहते, सनच्या पोझिशनवरती किंवा त्याची साईड जी आहे. आता बघा, अर्ली मॉर्निंग किंवा इव्हिनिंगला जर तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टची शॅडो जर बघितली, समजा एखादं ट्री आहे तर त्याची शॅडो लांबच्या लांब पडलेली असते, पण तेच आफ्टरनूनला बघितली तर एकदम शॉर्ट असते, म्हणजे बऱ्याच वेळेला ती पायाखालीच असते, बरोबर आहे. किंवा तुम्ही सुद्धा जर एखाद्या मोकळ्या ग्राउंडवर संध्याकाळच्या वेळेला उभे राहिलात तर तुमची शॅडो अशी एका बाजूला लांबच्या लांब दिसते. पण जर दुपारी जर तुम्ही तिथं उन्हात उभे राहिलात तर तुमची शॅडो काय असते, शॉर्टर असते. म्हणजे सनची स्कायमधली जी पोझिशन आहे त्याच्यावरती त्या ऑब्जेक्टची शॅडोची लेंथ डिपेंड असते आणि ह्याच प्रिन्सिपलवरती सन डायल काय करत असतं, काम करत असतं. डिक्रीज्ड अँड इन्क्रीज्ड लेंथ ऑफ शॅडो इज यूज्ड टू मेजर टाईम इन सन डायल्स. मग आता हे जे प्रिन्सिपल आहे की सनच्या पोझिशनवरती वेगवेगळ्या वेळेला जी पोझिशन असते त्याप्रमाणे जशी लेंथ असेल त्याच्यावरनं टाईम मेजर केला जातो. इट हॅज अ ट्रायंग्युलर मेटॅलिक प्लेट कॉल्ड नोमॉन फिक्स्ड व्हर्टिकली ॲट द सेंटर ऑफ अ सर्क्युलर प्लेट. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला सन डायल दिसते बघा, खाली एक सर्क्युलर प्लेट आहे आणि त्याच्यामध्ये सेंटरला एक ट्रायंग्युलर प्लेट अशी व्हर्टिकली फिक्स केलेली आहे. ती जी ट्रायंग्युलर प्लेट असते त्याला म्हटलं जातं नोमॉन आणि त्याची जी शॅडो पडते त्या सर्क्युलर प्लेटवरती त्याच्यावरनं टाईम मेजर केला जातो. दिस डिव्हाइस इज प्लेस्ड इन ओपन नोमॉन पॉईंट्स इन द नॉर्थ साऊथ डायरेक्शन. हे डिव्हाइस काय केलं जातं, जिथं कुठल्या ऑब्जेक्टची सावली येणार नाही अशा ओपन प्लेसमध्ये ठेवलं जातं आणि त्यावेळी मात्र एक बघायला लागतं, ते नोमॉन जे आहे त्याची डायरेक्शन कशी पाहिजे, ते नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये असलं पाहिजे. शॅडो ऑफ द नोमॉन ऑन सर्क्युलर स्केल शोज टाईम ॲट अ पर्टिक्युलर मुवमेंट. आता इथं वरती पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा, ते एक डायग्रॅम दिसते, त्याच्यामध्ये खाली सर्क्युलर प्लेट आहे आणि सेंटरला नोमॉन आहे आणि त्याची जशी शॅडो, जशी सनची पोझिशन बदलत जाईल तशी त्याची शॅडो काय होते, शिफ्ट होत जाते आणि ज्या फिगरवरती, डायलच्या फिगरवरती त्याची शॅडो पडलेली आहे ते टाईम त्यावेळीचं समजलं जातं. इंडिकेट टाईम क्वाईट ॲक्युरेटली. आता सन डायल जी आहे, कारण बघा सनची जी पोझिशन आहे ती कधीच चेंज होत नाही, ते कोणाच्या कंट्रोलमध्ये पण नाही आहे, त्यामुळं सनच्या पोझिशनवरती हे डिपेंड असल्यामुळं हे बऱ्यापैकी ॲक्युरेट टायमिंग दाखवतं. इट कॅनॉट बी यूज्ड आफ्टर सनसेट ऑर ऑन अ क्लाउडी डे. हां, ह्याच्यामध्ये एक मात्र प्रॉब्लेम आहे की तुम्ही हे रात्रीच्या वेळी वापरू शकत नाही किंवा ज्यावेळी क्लाउडी डे असेल त्यावेळी वापरू शकत नाही. म्हणजे काय, ह्यासाठी तुम्हाला सनलाईट असणं गरजेचं आहे, कारण सावली जर पडायची असेल तर सन असला पाहिजे. त्यामुळे ह्याचे हे ड्रॉबॅक्स काय होते की नाईट आवर्सला किंवा क्लाउडी डेला हे आपण वापरू शकत नाही. कॅनॉट बी कॅरीड अलॉंग टू डिफरंट प्लेसेस. आणि वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन पण जाऊ शकत नाही. जसं आपण आता आपल्या हातात वॉच असतं किंवा क्लॉक आपण कॅरी करतो, मोबाईलमध्ये असतं, तसं ही सन डायल आहे, ही तुम्ही प्रत्येक ठिकाणी कॅरी करू शकत नाही. तर हे ह्याचे काही ड्रॉबॅक्स होते. आता आपल्या इथं इंडियामध्ये सुद्धा न्यू दिल्लीला जंतर मंतर आहे, इथं मी तुम्हाला वरती पिक्चरमध्ये दाखवलेले आहेत बघा. दिल्लीला जुनं पण एक जंतर मंतर आहे किंवा सन डायल आहे आणि आत्ता एक नवीन पण मॉडर्न सन डायल पण तिथं एक आत्ता इरेट केलेली आहे. तसं जयपूरमध्ये पण सन डायल आहे, उज्जैनमध्ये पण सन डायल आहे. वर्ल्ड ओव्हर तुम्हाला अशा ह्यूज कन्स्ट्रक्ट केलेल्या परमनंट सन डायल्स खूप बघायला मिळतील. आता इथं एक आपण ॲक्टिव्हिटी करणार आहोत. आत्ता जी आपण सन डायल जी बघितली ती कशी वर्क करते किंवा त्याचं वर्किंग कसं चालतं ह्यासाठी ही ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत. ॲक्टिव्हिटी काय आहे, टू स्टडी द मुवमेंट ऑफ द शॅडो ऑफ द स्टिक अंडर द सन थ्रू आउट द डे. एका स्टिकची आपल्याला शॅडोची मुवमेंट चेक करायची थ्रू आउट द डे, म्हणजे सनची पोझिशन कशी बदलते त्याप्रमाणे त्या स्टिकची शॅडो कशी कशी चेंज होत जाते आणि त्याची लेंथ कशी चेंज होत जाते ते ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला बघायचं आहे. ह्याच्यासाठी मटेरियल काय लागणार आहे, एक 1 मीटर लॉंग स्टिक आणि एक मेजरिंग टेप. आता वरती तिथं दाखवलेल्या फिगरप्रमाणे तुम्हाला सगळे अरेंजमेंट करून घ्यायचे, म्हणजे एका ओपन प्लेसमध्ये जिथं शॅडो येणार नाही आहे तिथं ती 1 मीटरची स्टिक काय करायची, बरोबर ग्राउंडला व्हर्टिकल अशी उभी करायची आहे आणि नंतर आपल्याला काही
रीडिंग्स घ्यायचे आहेत डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ द सन. आता इथं तुम्हाला फिगरमध्ये दाखवलेलं आहे बघा, मॉर्निंग आवरचा जो सन आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आपल्याला त्याची शॅडो पडलेली दिसते आणि ती लॉंगेस्ट वन आहे. आणि सगळ्यात शॉर्टेस्ट शॅडो कधी आहे, ज्यावेळी सन एक्झॅक्टली त्या स्टिकच्या वरती आहे त्यावेळी मात्र ती शॅडो शॉर्ट आहे. ह्याच्यात ऑब्झर्वेशन काय आहे, शॅडो इज स्मॉलेस्ट ॲट नून वेन सन इज जस्ट अबाव द हेड. दुपारच्या वेळेला ही शॅडो सगळ्यात शॉर्ट असते ज्यावेळी सन बरोबर डोक्यावरती आहे. लॉंगेस्ट इन द मॉर्निंग अँड इन द इव्हिनिंग. आणि लॉंगेस्ट शॅडो तुम्हाला केव्हा मिळते, मॉर्निंग आवर्सला आणि इव्हिनिंग आवर्सला. दॅट शॅडो फॉल्स इन अपोजिट डायरेक्शन ऑफ द सन. आणि सन ज्या बाजूला आहे त्याच्या स्टिकच्या अपोजिट साईडला स्टिकची शॅडो पडलेली तुम्हाला दिसते. आता याच्यावरनं कन्क्ल्युजन काय आहे, शॅडो मूव्ज अकॉर्डिंग टू द चेंज इन पोझिशन ऑफ सन रिलेटेड टू स्टिक. म्हणजे स्टिकची जी पोझिशन आहे आणि सनची जी पोझिशन आहे, सनच्या पोझिशनप्रमाणे त्या स्टिकची जी शॅडो आहे ती आपली प्लेस काय करत जाते, चेंज करत जाते. आणि त्यावेळी त्याची प्लेस पण चेंज होते आणि लेंथ पण चेंज होते. आता तुम्हीसुद्धा तुमची सन डायल घरी तयार करू शकता. एक पुठ्ठा घ्यायचा, त्याच्या सेंटरला एक स्टिक उभी करायची आणि प्रत्येक टायमिंगला त्या पोझिशनला तिथं मार्किंग करायचं. जे टीप असतं स्टिकचं त्याच्या पोझिशनला शॅडोच्या मार्किंग करायचं आणि तिथं टायमिंग लिहून ठेवायचं. म्हणजे तुमच्याकडे जरी वॉच नसलं तरी तुम्ही ते सन डायल बघून टायमिंग सांगू शकता. व्हेरी इझी, यू कॅन कॅरी आउट ॲट युअर होम ऑल्सो. त्याच्यानंतरचं आहे सन डायल नंतरचं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आवर ग्लास. हे तुम्हीसुद्धा बघितलं असेल. आता हे जास्त करून आपण म्युझियममध्ये किंवा आपल्या घरामध्ये शोपीस म्हणून हे आपण वापरलं जातो. अँड आवर ग्लास, सँड ग्लास, सँड टायमर ऑर अ सँड क्लॉक इज यूज्ड टू मेजर द ड्युरेशन ऑफ टाईम. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जशी सन डायलमध्ये करेक्ट वेळ कळते तशी इथं वेळ कळत नाही, पण तुम्ही त्याचं ड्युरेशन मोजू शकता. रोमन्स यूज्ड इट व्हेरी वेल. हे ॲक्च्युली रोमन्स जे होते त्यांनी हे आवर ग्लास वापरायला सुरुवात केली. इट वर्कड ऑन द प्रिन्सिपल डेफिनाईट क्वांटिटी ऑफ सँड टेक्स अ कॉन्स्टंट टाईम टू फॉल फ्रॉम अप्पर चेंबर टू लोअर चेंबर एव्हरी टाईम. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर वरच्या फिगरमध्ये तर 2 चेंबर आहेत आणि ते 2 चेंबर एकमेकांना जोडलेले. त्यांच्यामध्ये एकदम एक बारीक ॲपर्चर आहे आणि त्याच्यात एक ठराविक क्वांटिटीची सँड भरलेली आहे जी एकदम फाईन आहे. आता काय होतं, वरच्या चेंबरमधनं ज्यावेळी ते आपण फिरवतो आणि वरच्या चेंबरमध्ये सँड असते त्यावेळी ती काय होते, मधल्या ॲपर्चरमधनं खाली पडायला लागते. आणि ती क्वांटिटी फिक्स असल्यामुळे, ते ॲपर्चर साईज फिक्स असल्यामुळे तेवढी क्वांटिटीची सँड वरपासनं खालपर्यंत पूर्ण शिफ्ट व्हायला प्रत्येक वेळी तेवढाच टाईम लागतो. लक्षात आलं. आणि हा जो टाईम ड्युरेशन आहे त्याला त्यांनी नाव दिलं होतं 1 आवर. मग एकदा ते वरची सँड सगळी खाली आली की पुन्हा ते उलटं करून ठेवायचं पुढचा आवर. पण ह्याच्यामध्ये कसं आहे, समजा एखादा माणूस ते उलटं करायला विसरला तर मध्ये किती वेळ गेला हे कळत नव्हतं. त्यामुळं प्री डिटरमाइंड टाईम ज्याला म्हणतो आपण, की आता मला हे काम करायचं आहे, हे सँड संपेपर्यंत मला संपवायचे, देन आय कॅन यूज दिस आवर ग्लास. इट कॅनॉट बी यूज्ड टू फाइंड एक्झॅक्ट टाईम. एक्झॅक्ट टाईम जसं सन डायलमध्ये आपल्याला कळत होतं की 10 वाजता स्टिकची शॅडो इथं असणार, 12ला इथं असणार, 6ला इथं असणार, तसं इथं आपल्याला चान्स नाही आहे. त्यामुळे एक्झॅक्ट टाईम आपण इथं फाइंड आउट करू शकत नाही. कॅन बी यूज्ड टू मेजर प्री डिटरमाइंड टाईम इंटरवल्स. पण प्री डिटरमाइंड टाईम इंटरवल्स मात्र मेजर करायला ह्याच्यासारखं चांगलं ॲपरेटस नाही. समजा मी मगाशी म्हटलं तसं एखादा टास्क मला ठराविक पोर्शनमध्ये किंवा ठराविक पिरियडमध्ये कंप्लीट करायचा आहे तर त्यासाठी मी ही आवर ग्लास यूज करू शकतो. कॉन्स्टंट टाईम वॉज युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ द टाईम कॉल्ड ॲन आवर. आता हा जो टाईम पिरियड होता, वरच्या चेंबरमधनं खालच्या चेंबरमध्ये सगळी वाळू शिफ्ट व्हायला जो काही पिरियड लागत होता त्याला ह्या लोकांनी नाव दिलं 1 आवर. आणि तेव्हापासून हे आवरचं कॅल्क्युलेशन हे सुरू झालं. वन्स अप्पर चेंबर इज एम्प्टीड द आवर ग्लास इज टर्न्ड अपसाइड डाऊन टू रेकॉर्ड द टाईम अगेन. एकदा वरच्या चेंबरमधनं खालच्या चेंबरमध्ये सगळी वाळू आली, वरचा चेंबर एम्प्टी झाला की पुन्हा उलटं आवर ग्लास ठेवायची आणि पुन्हा वरच्या चेंबरमधनं खालच्या चेंबरमध्ये सँड पडायला लागायची आणि त्याला जो वेळ जाईल दॅट इज आवर. पण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा मिस्टेक्स होण्याची किंवा ह्युमन एरर होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्याला एक्झॅक्ट टाईम आपण फाइंड आउट करू शकत नाही, पण प्री डिटरमाइंड टाईम मात्र आपण ह्याच्यात नक्कीच मोजू शकतो. त्याच्यानंतर पुढचं डिव्हाइस आहे दॅट इज कॉल्ड वॉटर क्लॉक.
हे आता आवर ग्लासपेक्षा सन डायलपेक्षा सुद्धा बऱ्यापैकी ॲक्युरेट टायमिंग दाखवायला लागलं होतं. अ वॉटर क्लॉक इज ऑल्सो नोन ॲज क्लिपसेड्रा. ह्या वॉटर क्लॉकलाच क्लिपसेड्रा. आता ही सगळी नावं तुम्हाला रोमन नावं सापडतील, कारण का ही सगळी जी डिव्हायसेस आहेत ही मॅक्झिमम ही रोमन लोकांनी इन्व्हेंट केलेली आहेत आणि त्यांनी आधी वापरलेली आहेत. इट युजेस फॅक्ट दॅट इक्वल अमाऊंट ऑफ वॉटर टेक द सेम इंटरवल ऑफ टाईम टू फ्लो थ्रू ॲन ओपनिंग. इक्वल अमाऊंटचं जर पाणी तुम्ही घेतलं आणि एकाच ओपनिंगमधलं जर ते दरवेळी तुम्ही पास केलं तर ते पूर्ण पाणी त्या ओपनिंगमधनं पास व्हायला एव्हरी टाईम इट टेक्स सेम टाईम. से फॉर एक्झाम्पल एक फनेल तुम्हाला मी दिलं किंवा एक कंटेनर दिलं आणि त्याच्या बॉटमला एक छोटंसं होल मारलं आणि 1 लिटर पाणी तुम्हाला दिलं. तुम्ही ते 1 लिटर पाणी त्या कंटेनरमध्ये घातलं आणि त्या होलमधनं ते पूर्ण पाणी ड्रेन होईपर्यंतचं टायमिंग नोट केलं. पुन्हा ते पाणी त्या बाटलीत ओतलं, पुन्हा ड्रेन व्हायचं टायमिंग नोट केलं, तर एव्हरी टाईम द टाईम विल बी सेम. आणि ह्याच फॅक्टवरती किंवा ह्या प्रिन्सिपलवरती ही वॉटर क्लॉक्स चालत होती. दे एक्झिस्टेड सिन्स 1600 BC. नॉट व्हेरी ॲक्युरेट. आता ही 1600 BC ही वापरली जात होती. आवर ग्लासपेक्षा ह्याची ॲक्युरेसी जरा चांगली होती किंवा सन डायलपेक्षा ह्याची ॲक्युरेसी जरा चांगली होती, कारण ह्याला एकतर उन्हाची गरज नव्हती, सन असायची गरज नाही, दुसरी गोष्ट कोणी हलवा हलवी करायची गरज नाही, वरनं पाणी पडत राहायचं आणि त्याप्रमाणे इकडं आपल्याला टायमिंग दिसत राहायचं. ह्याच्यात सुद्धा 2 टाईप होते. देअर वेअर 2 टाईप्स ऑफ वॉटर क्लॉक्स. वन वॉज इनफ्लो आणि अनादर वॉज आउटफ्लो. अँड आउटफ्लो वॉटर क्लॉक कंटेनर इज फिल्ड विथ वॉटर. आउटफ्लो वॉटर क्लॉकमध्ये काय होतं, इथं वरती पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे एक कोनिकल असा कंटेनर असायचा आणि त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं. देन ड्रेनड स्लोली अँड इव्हनली आउट ऑफ द कंटेनर. आणि मग त्या कंटेनरमधनं स्लोली किंवा इव्हन फ्लोमध्ये ते पाणी बाहेर पडायला लागायचं. कंटेनर हॅज लाईन्स मार्किंग अँड यूज्ड टू शो पॅसेज ऑफ टाईम. इथं वरती तुम्हाला जसं दिसतंय तसं त्याच्यावरती मार्किंग असायचं 1, 2, 3, 4 आणि ज्या मार्किंगला पाणी येईल तेवढं टाईम आत्ता झाला आहे असं त्यावेळी ते कॅल्क्युलेट करायचे. वॉटर लिव्ज कंटेनर्स कॅन सी लेवल ऑफ वॉटर टेल हाऊ मच टाईम हॅज इलॅप्स्ड. आता ह्या वॉटर कंटेनरमधनं जसं पाणी जाईल तशी ती लेवल त्यांना खाली आली दिसायची आणि त्या ज्या लेवलला ते पाणी असेल तेवढा वेळ ते कॅल्क्युलेट करत जायचे. दिस इज इन आउटफ्लो टाईप ऑफ वॉटर क्लॉक. इनफ्लोमध्ये काय प्रकार होता, इन इनफ्लो वॉटर क्लॉक इन्स्टेड ऑफ फ्लोईंग आउट वॉटर इज फिल्ड अप इन द कंटेनर. आता आउटफ्लोमध्ये काय आपण बघितलं होतं, त्या भांड्यातनं पाणी जसं बाहेर पडायचं तशी लेवल खाली येत जायची आणि त्या लेवलवरनं टाईम कॅल्क्युलेट केलं जायचं. इनफ्लोमध्ये बरोबर त्याच्या अपोजिट होतं. त्याच्यामध्ये काय होतं, त्या कंटेनरमध्ये ते पाणी पडत जायचं आणि कंटेनरची लेवल जशी वाढत जाईल तसं ते लाईन मार्किंगप्रमाणे टाईम मेजर करायचे. कंटेनर गेट्स फिल्ड कॅन सी द लाईन्स अँड टेल हाऊ मच टाईम हॅज इलॅप्स्ड. जसं त्या कंटेनरमध्ये पाणी पडत जायचं तसं काय व्हायचं, त्याची पाण्याची लेवल वाढत जायची आणि ज्या मार्किंगला पाणी टच झालेलं असेल तेवढे आवर्स किंवा तेवढं टाईम झालं असं त्याच्यावरनं ते कॅल्क्युलेशन्स किंवा ऑब्झर्वेशन्स करायची. बऱ्याच वेळेला काही ॲडव्हान्स्ड वॉटर क्लॉकमध्ये तुम्हाला वरच्या क्लॉकमध्ये जशी दाखवली आहे तशी त्याला एक डायल अटॅच केलेली असायची आणि तो खालचा जो पाण्याचा कंटेनर असायचा त्याच्यात एक फ्लोट असायचा आणि त्याला वरती एक पट्टी गिअर पेड लावलेली असायची की ज्याच्यामुळे काय व्हायची, त्या गिअरवर सरकल्यामुळे फ्लोटवर सरकला की तो गिअरवर पुश करायचा आणि त्याच्यामुळे त्या डायलवरती तो काटा जो आहे तो फिरून एक्झॅक्ट टायमिंग दाखवत होता. आपल्या इथं इंडियामध्ये सुद्धा जसं इथं शेजारी तुम्हाला जे भांडं दाखवलेलं आहे तसं एक भांडं असायचं ज्याला सेंटरला एक होल असायचं आणि त्या भांड्याच्या काठावरती जर तुम्ही बघितलं तर असे डॉटच्या लाईन्स तुम्हाला दिसत आहेत. ते भांडं त्या पाण्यामध्ये सोडलं की त्या खालच्या होलमधनं पाणी आत त्या भांड्यात यायला लागायचं आणि त्या भांड्यामध्ये त्या लाईनला ज्या लाईनला ते वॉटर लेवल टच होईल त्याच्यावरनं हे कॅल्क्युलेशन करत जायचे. म्हणजे घटिका पळे ही आपली जी इंडियन मेथड जी होती ती ह्या डिव्हाइसवरती डिपेंड होती. दिस इज ऑल्सो इनफ्लो टाईप ऑफ वॉटर क्लॉक. त्याच्यानंतर जे होतं दॅट वॉज कॉल्ड कॅन्डल क्लॉक्स. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय की एक कॅन्डल आहे आणि त्याच्यावरती एका ठराविक डिस्टन्सवरती मार्किंग्स केलेले. त्याच्यामध्ये कॅन्डल क्लॉक्स युज्ड सिन्स अँटिक्विटी. अँटिक्विटी म्हणजे काय, जे युज्युअली जो रोमन्स ह्यांचा जो पिरियड होता दॅट इज कॉल्ड अँटिक्विटी. म्हणजे त्यांच्यापासनं ही अशा प्रकारची कॅन्डल क्लॉक्स ही यूजमध्ये आहेत. युजेस स्लो बर्निंग दॅन स्टँडर्ड कॅन्डल विथ मार्किंग्स.
आता जे आपल्या स्टँडर्ड कॅन्डल जे असतात त्याच्यापेक्षा ह्या कॅन्डल्स थोड्या वेगळ्या प्रकारे बनवल्या जायच्या की ज्यांचं बर्निंग हे खूप स्लो असायचं आणि त्यांच्यावरती विशिष्ट एका ठराविक डिस्टन्सवरती अशी मार्किंग केलेली असायची टू कॅल्क्युलेट द टाईम. मग ती वर्ण एकदा तुम्ही पेटवलीत की जशी जशी जी जळत जळत खाली येईल, ज्या मार्किंगला ती टच करेल त्याच्यावरनं ते टाईम डिसाईड करायचे. Each marking is passing of a unit of time like 1 hour or so. म्हणजे दोन मार्किंगच्या मधली जी काही पासिंग होतं किंवा जी स्पेस होती दॅट स्पेस किंवा दॅट टाईम पिरियड वॉज कॉल्ड 1 hour किंवा असं काहीतरी ते एक युनिट त्याला मानत होते. इट बर्न्स थ्रू आउट डे अँड नाईट. ह्या कॅन्डलचा एक फायदा काय होता, ह्याला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला एक्स्ट्रा काही त्याच्यासाठी करावं लागत नव्हतं. त्याच्यानंतर डे नाईट दोन्ही वेळेला हे वापरू शकत होता. स्लो बर्निंग होती आणि बऱ्यापैकी ॲक्युरेट टायमिंग ही दाखवत होती. इफेक्टिव्ह वे टू मेजर टाईम इनडोअर्स, म्हणजे घरामध्ये असताना किंवा इनडोअर जर तुम्हाला टायमिंग मेजर करायचं असेल तर त्यासाठी हा खूप इफेक्टिव्ह वे होता किंवा ॲक्युरेट वे होता. आता इथं काही फॅक्ट्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत बघा. तिथं एक तुम्हाला वरती दिसतंय की नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी आणि त्याच्या खाली एक घड्याळ दाखवलं आणि त्याच्या शेजारी एक टायमिंग दिसतंय. त्याच्यावरती लिहिलं आहे इंडियन स्टँडर्ड टाईम. बरोबर आहे. हे म्हणजे काय, आता IST म्हणजे काय हे आपण 6th स्टँडर्डमध्ये आपण लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड ह्याच्यामध्ये लॉन्जिट्यूडमध्ये टाईम झोनमध्ये वगैरे ह्या गोष्टी शिकलेलो आहोत. CSIR इज अ नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी or National Measurement Institute of India. It maintains Indian Standard Time for official use. ही जी संस्था आहे किंवा ही जी CSIR ही जे इन्स्टिट्यूट आहे हिचं काम काय आहे तर स्टँडर्ड इंडियन टाईम मेंटेन करायचं. आता हे कसं मेंटेन केलं जातं बघा. तुमचं माझं जर घड्याळ बघितलं तर थोडाफार फरक असू शकतो. 1 सेकंद 10 मिनटं 5 मिनिटांनी घड्याळ मागं पुढं असू शकतो. पण ज्यावेळी हे ऑल ओव्हर कंट्री टाईम वापरलं जायचं आहे त्यावेळी हा फरक चालत नाही. त्यामुळं काय केलं जातं, ही जी सेंट्रलाइज्ड एक इन्स्टिट्यूट आहे ती काय करत असते, ऑल ओव्हर इंडियाचं टायमिंग मेंटेन करत असते किंवा डिक्लेअर करत असते. अ बँक ऑफ सीझियम ॲटॉमिक क्लॉक अँड अ हायड्रोजन मॅसर इज युज्ड फॉर धिस पर्पज. इथं दोन तुम्हाला डिव्हाइस दिसत आहेत बघा. एक असा आडवा मोठाच्या मोठा सिलेंडर टँकसारखा दिसतोय, दॅट इज अ सीझियम ॲटॉमिक क्लॉक आणि त्याच्या खाली असं एक पॅनलसारखं त्याच्यावरती काहीतरी घड्याळ किंवा असं काहीतरी तुम्हाला दिसतंय, दॅट इज अ हायड्रोजन वरचा जो आहे तो हायड्रोजन मेसर आहे आणि खाली जे आहे ते काय आहे, सीझियम बँक क्लॉक आहे. आता हे इतकं ॲक्युरेट असेल, इट इज सो ॲक्युरेट दॅट इट लूज ऑर गेन अ सेकंद इन 3 लाख इयर्स. मग हे इतकं ॲक्युरेट असतं की 3 लाख वर्षामध्ये एखादा सेकंद ते पुढं जातं किंवा मागं पडतं. म्हणजे किती ॲक्युरसी असेल बघा. आपलं घड्याळ बघा, सेल थोडा कमी होत झालं की ते हळूहळू सुरुवातीला 5 मिनटं मागं पडतं, नंतर 10 मिनटं, नंतर 1 तासानंतर बंदच पडतं. तसं ही घड्याळं नाहीत. ही घड्याळं इतकी ॲक्युरेट मेंटेन केली जातात कारण ह्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. बघा आत्ता जस्ट आपल्या इथनं एक सॅटेलाईट आपण लॉन्च केला होता, बरोबर आहे ना. मग हे सॅटेलाईट लॉन्चिंग असेल किंवा इतर काही इव्हेंट असतात की जिथं तुम्हाला मेजरमेंट जे आहे ॲक्युरेट ह्याचं टाईमचं हे मायक्रो सेकंड्समध्ये करावं लागतं. त्यावेळी ही अशा प्रकारची जी ॲक्युरेट वॉचेस किंवा क्लॉक्स आहेत हीच वापरली जातात आणि ह्याच्या हेल्पनीच ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. गव्हर्मेंट, रेडिओ, TV ह्याच्यावरनं जे काही टाईम आपल्याला ब्रॉडकास्ट केलं जातं. आता तुम्ही TV लावला की बरोबर 7 वाजता बातम्या सुरू होतात किंवा वरती टाईम दिसत असतं तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये. तर हे जे टाईम असतं ते ह्या वॉचेसची किंवा ह्या इंडियन स्टँडर्ड टाईमची मॅच केलेलं असतं, जे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीमध्ये डिक्लेअर केलं जातं. हे तुम्हीसुद्धा नेटवरती जाऊन हे टाईम टू टाईम चेक करू शकता. तिथं नुसतं तुम्ही CSIR किंवा नॅशनल फिजिकली लॅबोरेटरी इंडियन स्टँडर्ड टाईम असं टाईप केलं की तुम्हाला ते आत्ताचं काय एक्झॅक्ट टाईम आहे म्हणजे आवर्स, मिनिट्स आणि सेकंद इतक्या 3 स्लॉटमध्ये दाखवतो. त्याच्या पुढं पाहिजे असेल तर तेही तुम्हाला तिथं बघता येतं. सो दिस इज ऑल अबाउट मोशन अँड टाईम पार्ट 1. आता ह्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा बघितलं ते म्हणजे की व्हॉट इज टाईम, इम्पॉर्टन्स ऑफ टाईम. टाईम म्हणजे काय, टाईम का इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं टाईमचं मेजरमेंट करण्याचे काही आपण युनिट्स बघितली रफली. त्याच्यानंतर स्टँडर्ड युनिट्स ऑफ मेजरमेंटमध्ये आधी एन्शंट टाईम्सची आपण मेजरमेंट युनिट्स काय होती ती बघितली, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय होते ते बघितले. त्याच्यानंतर स्टँडर्ड युनिट ऑफ मेजरमेंट कुठली आहेत ती आपण स्टडी केली. त्याच्यानंतर आपण बघितलं की बेसिक युनिट्स कुठली आहेत, जसं लेंथचं मीटर आहे, मासचं किलोग्रॅम आहे, टाईमचं सेकंद आहे आणि टेम्परेचरचं केल्विन आहे.
त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये जर काही फरक असेल म्हणजे शॉर्टर किंवा लार्जर क्वांटिटीज असतील तर त्याच्यासाठी त्याचे कुठले कुठले व्हेरियंट्स वापरायचे, मल्टिपल्स कुठे वापरायचे, सब मल्टिपल्स कुठे वापरायचे, मल्टिपल्स काय आहेत, सब मल्टिपल्स काय आहेत, ह्याचा आपण स्टडी केला. त्याच्यानंतर आपण बघितलं की मेजरमेंट ऑफ टाईम कसं सुरू झालं, म्हणजे सुरुवातीचं जे एन्शियंट ह्युमन बिईंग्सपासून आत्तापर्यंत मेजरमेंट ऑफ टाईममध्ये कसा फरक पडत आला, आपण कसं ते मेजरमेंट करायला शिकलो आणि आत्ताची आपली मेजरमेंटची मेथड काय आहे. मग त्याच्यामध्ये ओल्ड टाईमची काही डिव्हायसेस आपण स्टडी केली. त्याच्यामध्ये पहिलं आपण बघितलं सन डायल किंवा शॅडो क्लॉक बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं ते आवर ग्लासचा स्टडी केला. नंतर बघितलं आपण वॉटर क्लॉक. त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारची वॉटर क्लॉक बघितली, इनफ्लो वॉटर क्लॉक, आउटफ्लो वॉटर क्लॉक. त्याच्यानंतर आपण बघितलं कॅन्डल क्लॉक्स. ह्या प्रत्येक डिव्हायसेसमध्ये डिसॲडव्हान्टेजेस काय होती ते सुद्धा आपण बघितलं. सो धिस एव्हरीथिंग कम्स अंडर पार्ट 1. इथं हा आपला पार्ट 1 संपला. लक्षात आलं. ह्याच्या व्हिडिओज, ह्याचे स्लाइड्स, ह्याचं वर्कशीट्स आणि टेस्ट हे आपल्या ॲपवरती आणि वेबसाईटवरती, वेब पोर्टलवरती अपलोड केलेलं आहे. ते बघा. हे सगळं नीट स्टडी करा, कारण ह्याच्यावरती पुढच्या फिजिक्समधले बऱ्याचशा चॅप्टर्स किंवा बरंचसं नॉलेज हे डिपेंड आहे. त्यामुळे हे बेसिक आपल्याला माहीत असणं आणि हे बेसिक आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट मोशन अँड टाईम पार्ट 1. थँक्यू.